नमस्कार. स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 18 नोव्हेंबर. आज आपण आजचा 18 नोव्हेंबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे कमी दाबाचं क्षेत्र श्रीलंकेच्या आसपास सक्रिय आहे. त्याच्यामुळे केरळ आणि तमिळनाडू या दोन राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सक्रिय आहे. उर्वरित आपण काही दिवसापासून सांगत आलेलो आहे की इकडे 21 तारखेला बंगालच्या उपसागरात चक्राकार हवेची स्थिती बनेल. नंतर त्याचं कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होईल. नंतर डीप डिप्रेशन आणि चक्रीवादळ बनण्याचा सुद्धा अंदाज आहे. आता ही जी सिस्टीम आहे आंध्र प्रदेश तमिळनाडू या भागात येण्याचा अंदाज सध्याच्या अंदाजानुसार आहे. त्याच्यामुळे आपल्या राज्यात सुद्धा 22, 23, 24 तारखेला तसेच 29, 30 आणि 1 डिसेंबरला राज्यात पावसाचा अंदाज आहे. हा जो पाऊस पडणार आहे तो 22, 23 आणि 24 नोव्हेंबरला, जवळजवळ 25 नोव्हेंबरला हा जो भाग आहे नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली हा जो पट्टा आहे या भागातून 23 नोव्हेंबर, 24 नोव्हेंबर आणि 25 नोव्हेंबर या 3 दिवसात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. उर्वरित जे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरावर बांधणार आहे याचा इफेक्ट जर आता हे कुठं जातं याच्यावर अवलंबून आहे. हे जर उडीसा छत्तीसगडच्या बाजूने आले, आंध्र प्रदेशच्या बाजूने जर आलं पुढं, तर विदर्भात याचा इफेक्ट 29, 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला जाणवेल. अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ. पण ते कमी दाबाचं क्षेत्र आहे ते कुठं जातं याच्यावर अवलंबून आहे. याच्यानंतर आजच्या तापमानाबद्दल जर पाहायचं गेलं तर 8 अंश सेल्सिअस ते 10 अंश सेल्सिअस तापमान इकडे नागपूर, अमरावती, गोंदिया, त्यानंतर भंडारा, वर्धा, अमरावतीचे उत्तर भाग असतील, इकडे जळगाव असेल, नाशिक, त्याच्यानंतर इकडे बीड, सोलापूरचे उत्तर भाग, मध्य भाग हा जो पट्टा आहे, तसेच महाबळेश्वर, पुण्याच्या भागात 8 अंश सेल्सिअस ते 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे. उर्वरित इकडे नंदुरबार असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, त्याच्यानंतर इकडे पुणे, सातारचे राहिलेले भाग असतील, इकडे लातूर, धाराशिव असेल, त्यानंतर हिंगोली, परभणी, बीड, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ भाग असेल, याच्यानंतर इकडे बुलढाणा असेल, हा जो पट्टा आहे या भागातून तापमान हे 12 अंश सेल्सिअस ते 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे 14 अंश सेल्सिअस ते 15 अंश सेल्सिअस इकडे कोल्हापूरचे काही भाग असतील, सातारचे काही भाग असतील, सांगलीचे काही भाग असतील, या भागातून जवळजवळ 13 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे आजचं सकाळचं. इकडे मुंबई विभाग, कोकण विभाग जवळजवळ 18 अंश सेल्सिअस ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे. जवळजवळ राज्यात सर्वच ठिकाणी, कोकण विभाग आणि मुंबई विभाग सोडला तर राज्यात सर्वच ठिकाणी थंडीची लाट आलेली आहे. याच्यानंतर आजसाठी हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यात थंडीचा अलर्ट दिलेला आहे थंडीच्या लाटेचा, तर इकडे जळगाव, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी आणि बीड या सर्व जिल्ह्यातून थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे. उर्वरित भागात सुद्धा थंडी जास्तच प्रमाणात सक्रिय आहे. आता ही जी थंडी आहे ते 20 नोव्हेंबर पर्यंत सक्रिय राहील. जसं का वारं चेंज होईल, आपण मागे पण सांगितलंय, वाऱ्याची दिशा जशी चेंज होईल, बदलेल, तसं 20 नोव्हेंबर नंतर थंडीचं प्रमाण हे राज्यातील कमी होणार आहे आणि थोडाफार पाऊस पण आपण सांगितल्याप्रमाणे पडणार आहे. आणि हा जो पाऊस पडणार आहे हा काही सार्वत्रिक नसेल, तुरळक ठिकाणी ढगाळलेला हवामान आणि तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. हा काय मोठा पाऊस, वादळी पाऊस, मुसळधार पाऊस असा काय नसणार आहे. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.